आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी अरुण काका जगताप, विधिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप, कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदिती तटकरे, सौभाग्यवती रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण, रेश्माताई आठरे, संपतराव बारसकर, गणेश भोसले, अंजली आव्हाड, किरणताई बारसकर, साधनाताई बोरुडे, माणिकराव विधाते, कपिल पवार, सागर बोरुडे, डॉक्टर कुमारभाऊ वाकळे, अविनाश गुले, अनेक माझ्या शहरामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, माझ्या शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या माझ्या महिला, माता, भगिनी, आमच्या सगळ्या मुली, माय माऊली, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, भगिनींनो, मी पहिल्यांदा मला आज यायला फार उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज तसं बघितलं तर माझा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं मी कधी भेटायचो नाही कुणाला. आई माझी वयस्कर आहे, तिच्यापाशी माझा दिवस आजचा घालवायचो. परंतु अनेक वर्षांनी मी असं ठरवलं की वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी आईच्या जवळ थांबतो, तसं न थांबता सकाळी तिचं दर्शन घेतलं, तिचे आशीर्वाद घेतले आणि आपण एक अधिकचं काम करायचं. मला माझ्या कुटुंबांना, परिवाराला सांगायला लागलं, कुटुंबाला, की मला थांबणं जमायचं नाही, माझ्या माय माऊलींना मला भेटायचं आहे. आणि त्याच्यामुळे सकाळपासून मी पुण्यातनं सुरुवात केली. आपल्या नगर जिल्ह्यात पारनेरला तिथं एक मोठा मेळावा घेतला. आता इथं तुमच्याशी मी संवाद साधणार आहे आणि त्याच्यानंतर माय माऊलींनो मी श्रीगोंद्याला जाणार आहे, तिथून कर्जतला जाणार आहे. असा माझा आजचा दिवसभराचा कार्यक्रम आहे. मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे, तुमचे सगळ्यांचे आभार मानायचे, विशेषतः माझ्या माय माऊलींचे, की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इतक्या वेळ माझी वाट बघत राहिलात. त्याबद्दल मी कृतज्ञता देखील व्यक्त करतो, दिलगिरी पण व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार देखील मानतो. महिलांनो, माय माऊलींनो, आज हा कार्यक्रम इथं होत असताना खरं तर अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते संपतदा बारसकर यांनी जे नियोजन केलं, आल्या आल्या पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातून ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आपल्या जगावर आलेलं आहे, त्याकरता झाडं मोठ्या प्रमाणावर लावली पाहिजे म्हणून वृक्षारोपण केलं. नंतर माझ्या मायमाऊलींनी मला ओवाळलं आणि त्याच्यानंतर स्टेजवर पण अनेक माझ्या मायमाऊलींनी माझा स्वागत केलं, अरुण काकांनी स्वागत केलं. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचे आभार मानतो. मी मूळ मुद्द्यावर येतो. आज तुमच्या पुढे येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की यंदाचा अर्थसंकल्प, त्याला बजेट आपण म्हणतो, ते मी सादर केलं आणि बहुतेकांनी बघितलं. तुमचे आमदार संग्राम जगतापांनी पण ते ऐकलं, इतरांनी पण, आशुतोष काळे असतील, डॉक्टर लहामटे असतील, कितीतरी आमदारांची नावं घेता येतील. त्या सगळ्यांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलं, सगळ्या विधिमंडळातल्या आमदारांनी ऐकलं. आणि त्या बजेटमध्ये मी ठरवलेलं होतं की ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना गरीब ह्या वर्गाच्या करता आणि विकास याकरता आपण अधिकचं लक्ष द्यायचं, तिथं जास्त प्रयत्न करायचा. आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री आहेत, आम्ही या पद्धतीनं पुढे जायचं ठरवलं. मायमाऊलींनो, पुढे जात असताना
मी आतापर्यंत 10 वेळेला या राज्याचा अर्थसंकल्प शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला। फार मोठ्या मोठ्या थोर महिला आपल्या राज्याला मिळाल्या। राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्याच्यामध्ये रमाबाई असतील, कितीतरी महिलांची नावं घेता येतील। पण आज पण राज्यामध्ये जर बघितलं तर फार मोठा वर्ग महिलांचा आज आर्थिक बाबतीमध्ये तेवढा सक्षम नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना मला सक्षम करायचं होतं आणि म्हणून मी या अर्थसंकल्पामध्ये एक महत्त्वाची योजना ही देण्याचा प्रयत्न केला। ती योजना माझी लाडकी बहीण योजना। कोणती? माझी लाडकी बहीण योजना। आया बहिणींनो, माय माऊलींनो, मी महाराष्ट्रात जिथं जातोय इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला येत आहेत, या योजनेचं स्वागत करतायत। परंतु आपण सगळेजण स्वागत करतायत, तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे। 2.5 कोटी महिलांना 45,000 कोटी रुपये हे दरवर्षी आम्ही या योजनेच्या मार्फत दर सुरुवातीला जुलै महिन्यापासून ती योजना सुरू केली, सुरुवात झालेली आहे। अडचणी येत आहेत ॲपच्या संदर्भामध्ये। बऱ्याचशा महिला मला सांगतायत की दररोज ॲपवर आता सध्या 5 ते 7 लाख लाभार्थी फॉर्म भरतायत। इतक्या मोठ्या संख्येने फॉर्म येत असल्याने फॉर्म भरताना काही अडचणी येत आहेत, त्या सुरळीत करण्यात आम्ही यश टप्प्याटप्प्याने मिळवतोय। फॉर्म भरत असताना माय माऊली आणि तो फॉर्म भरून घेणाऱ्या ज्या माझा महिला भगिनी असतील, इतर माझे सहकारी असतील, त्यांना सांगायचं की जर काही फॉर्म भरत असताना चुकला तर भरला जात नाही साहजिकच। त्याच्यामुळे संपूर्ण फॉर्म दुरुस्त करण्यास एकदा आम्ही मुभा दिलेली आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्या विधानसभा मतदारसंघात एक कमिटी नेमायची आहे आणि त्या कमिटीमध्ये आता इथं नगर शहराच्या करता जी कमिटी असेल त्याचा प्रमुख हे संग्राम जगताप आपले आमदार असतील, ते तिथं त्याची छाननी करतील अशा चुका झालेल्या ठिकाणी आणि कुणावर अन्याय होऊन देणार नाही। या प्रकारे एकदा तो फॉर्म तुम्हाला दुरुस्त करण्याची मुभा आहे। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नेमलेल्या समितीला पडताळणी करून दुरुस्त करण्याचा अधिकार आहे। तालुक्याच्या समितीत सुद्धा पडताळणी करण्याचा अधिकार आहे। ग्राम समितीमध्ये देखील सुधारणा पडताळणी करण्याचा अधिकार आहे आणि अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक हा संयोजक आहे आणि आशा सेविका आणि तलाठी हे त्याच्यामध्ये सदस्य आहेत। अशा प्रकारे माझ्या खरोखरीच जे 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या माझ्या माय माऊलींना हे पैसे मिळाले पाहिजेत, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये गेले पाहिजेत, त्यांच्या बँकेच्या खात्यात गेले पाहिजेत। ते बँकेचं खातं पण तुमचं आम्ही उघडून घेणार आहे। त्याच्यामध्ये पारदर्शक कारभार आम्हाला करायचा आहे। कुठेही कुणाकडच्या तरी हातात पैसे दिलेत आणि त्यांनी तुमच्या हातात दिले असं होणार नाही। डायरेक्ट मंत्रालयातनं पैसे तिथं आम्ही अकाउंटला टाकले की ते तुमच्या अकाउंटला पोच होणार आहेत। अशा पद्धतीनं तुमचा अकाउंट पण नंबर आम्हाला लागणार आहे। ह्या प्रकारे आया बहिणींनो आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे। यामध्ये हा सगळा कार्यक्रम करण्याच्या करता कुणी ना कुणी राबावं लागतं, प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात। ते आमच्या संपत बारसकरांनी घेतलेत, आमच्या असणारे संग्राम आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आणि तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय, त्याचं समाधान आम्हाला आहे। कारण शेवटी योजना देत असताना ती माझ्या महिलांच्यामध्ये लोकप्रिय झाली पाहिजे, ती तुम्हाला पण आवडली पाहिजे। माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हे सगळं होत असताना अनेकदा माझ्या महिला ह्या लाडक्या महिलांच्यासाठी काही खास आपण बजेटमध्ये गिफ्ट दिलं पाहिजे आणि माझ्या बहिणींना माय माऊलींना हक्काचं मानधन मला कसं देता येईल याकरता आपण ही योजना सुरू केलेली आहे आणि महिलांना कशी ती उपयोगी ठरेल याकरता आमचा सगळ्यांचा खटाटोप आहे। आज वाढदिवसाच्या दिवशी पण मी जाणीवपूर्वक
माझा नगर जिल्हा आजोळ आहे. रावलीला देवळाली प्रवऱ्याला मी जन्माला आलोय आणि त्याच्यावर सुरुवात मी माझ्या आजोळच्या जिल्ह्यापासून केलेली आहे. पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि नंतर कर्जत असं मी महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये जाणार आहे. त्याच्यामध्ये माझ्या मायमाऊलींना खूप अडचणी येतात. मी अनेक वर्ष बघतोय बऱ्याचशा घरामध्ये माझ्या माता, भगिनी आणि मुली हे स्वतःच्या घरामध्ये राबत असताना खूप काटकसर करतात, स्वतःच्या पोटाला चिमटा देतात, परंतु घरातल्या कारभारी आणि मुलांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला थोडंसं काही नाही मिळालं तरी चालेल, परंतु आपल्या मुलाबाळांना मिळालं पाहिजे, आपल्या पतीला मिळालं पाहिजे, घरातल्या आपल्या वडीलधाऱ्यांना मिळालं पाहिजे. त्याच्यामुळं मी गरीब महिलांची ही दुःख गेले अनेक वर्ष समजत आलेलो आहे, पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं स्वतः अनेकदा उपाशी राहून स्वतःच्या गरजांच्याकडे माझ्या महिला मायमाऊली दुर्लक्ष करतात आणि महिला कशा कुटुंबासाठी राबतात हे मी सतत पाहत आलेलो आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या मनात होतं, आमच्या महायुतीच्या मनात होतं, आमच्या सर्वांच्या मनामध्ये होतं की आपण महिलांना त्यामध्ये त्या चांगलं काहीतरी द्यायचा प्रयत्न करायचा. आणि मग आम्ही ही योजना 1,500 रुपये दर महिन्याला तुम्हाला देण्याची आणली. वर्षाला 18,000 रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे, ते तुमच्या अकाउंटला येणार आहे. अट एवढीच आहे, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे कुटुंबाचं. मग त्याच्यामध्ये माझ्या शेतमजूर महिला येतील, शेतमजुरी करणाऱ्या, धुणं भांडी करणाऱ्या महिला येतील, कचरा गोळा करणाऱ्या महिला येतील, त्याच्यामध्ये काच गोळा करणाऱ्या महिला येतील, अशा प्रकारच्या समाजातल्या अनेक वर्गातल्या महिला येतील. आणि मायमाऊलींनो, हे करताना आम्ही जात बघितलेली नाही, फक्त ती महिला असली पाहिजे. ती मागासवर्गीय असली तरी तिला मिळणार, आदिवासी समाजातली असली मिळणार, मुस्लिम समाजातली असली मिळणार. ती फक्त 2.5 लाखाच्या आत पाहिजे तिचं उत्पन्न. ती सर्वसाधारणमध्ये असली तरी तिला मिळणार, ती ओबीसी मध्ये असेल तरी तिला मिळणार, त्याच्यात कुठल्याही भटक्यामध्ये मोडत असेल तरी तिला मिळणार. सगळ्या जाती, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, ह्यामध्ये ज्या ज्या महिला मोडतात त्या सर्वांना या योजनेचा फायदा 2.5 लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाचं त्याच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न पाहिजे, 2.5 लाखाच्या वरच्यांचं नाही. आणि ह्या प्रकारे हा कार्यक्रम चालला. 1 जुलैला कदाचित, आता जुलै महिना 22 तारीख आली आज, फक्त 8-10 दिवस राहिलेले जुलैचे आणि पुढे ऑगस्ट महिना आहे. मायमाऊलींनो, तुम्हाला जर जुलै महिन्यात फॉर्म भरता आला नाही काही अडचणीमुळं, या ऑनलाईनमुळं, तर आपण अजिबात कुठली काळजी करू नका. ऑगस्टमध्ये पण तुम्हाला फॉर्म भरण्याचा अधिकार आहे. महिलांनो, बहिणींनो, मला तुम्हाला सांगायचं की ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही लाभार्थी असला तरी जुलैचेही 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 असे 3,000 रुपये आम्ही तुम्हाला रक्षाबंधनच्या दिवशी त्या ठिकाणी देणार आहे. रक्षाबंधन मला वाटतं ऑगस्टमध्ये 19 तारखेला आहे. ही एक प्रकारची भाऊबीज समजा, एक प्रकारचं माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांना सक्षम करण्याच्या करता, आर्थिक मदत करण्याच्या करता, आणि तिनं स्वतःचा त्याच्यातनं जे प्रश्न अडचणी आहेत ते त्याच्यातनं सोडवा. एवढा मोठा पैसा 45 ते 50 हजार कोटी रुपये राज्यामध्ये दरवर्षी तुम्हा सगळ्या महिलांच्या हातात आले ॲडिशनलचे, तर ते मार्केटमध्ये काही ना काही खरेदी करण्याच्या करता दुकानामध्ये जाणार, किराणा मालाचं दुकान असेल, छोटं मोठं असेल, म्हणजे एवढी उलाढाल ही आपल्या राज्याची होणार आहे. फार विचारपूर्वक ही योजना आणली, तरी विरोधक म्हणतात काही नाही, चुनावी जुमला आहे, अमकं आहे तमकं आहे, म्हणजे विरोधच करतायत. वास्तविक चांगली योजना, मी पण विरोधी पक्षात कधी काही काम केलंय, एखादी चांगली योजना आल्यानंतर आपण कौतुक केलं पाहिजे, त्याच्यामध्ये पाठिंबा दिला पाहिजे, परंतु तशा पद्धतीनं विरोधक वागत नाही. ही माझ्या आया बहिणींनी, सगळ्यांनी, मायमाऊलींनी लक्षामध्ये ठेवावं. आणि ह्या प्रकारे ह्या योजनेचा आपण सुरुवात ऑगस्टपासून पैसे द्यायला करतोय. साधारण पहिल्या टप्प्यामध्ये दर 2 महिन्याला 3,000 असं त्याची घडी बसेपर्यंत करणार आहे. त्याकरता बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. आपण सगळ्यांनी त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या प्रपंचाच्या करता, तुमच्या संसाराच्या करता, तुमच्या स्वतःच्या
जीवाकरता त्या रकमेचा उपयोग त्या ठिकाणी करून घ्यावा, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। आज मी ही योजना आणत असताना मला अधिकाऱ्यांना पण सांगायचं आहे, मग ते आमचे प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी असतील, आमच्या अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, आशा वर्कर असतील, की ह्या योजना आपल्या भगिनीला देत असताना, फॉर्म भरत असताना कुणालाही पैसे मागायचे नाही। महिलांनो, हा सगळा तुम्हाला मोफत फॉर्म दिले जाणार आहे। आम्ही त्याच्याकरता तुमचा फॉर्म जो भरून घेतोय त्याला आम्ही 50 रुपये देतोय, ते शासनातर्फे देतोय। म्हणजे जर एखादी अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या महिलेने तुमचा फॉर्म भरून घेतला, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितपणे करून घेतल्या, तर त्याची नोंद होईल आणि तिला त्याच्याबद्दलचे 50 रुपये मिळतील। त्याच्यावर तिला पण तसं आम्ही काही वाऱ्यावर सोडलेलं नाही, ती पण काम करते, ती पण आमची भगिनी आहे, ती आमची मायमाऊली आहे। अशा प्रकारे ह्या योजनेमध्ये आपण पुढे जातोय। त्याच्यामुळे कुणी चुका करू नका। जर अधिकाऱ्यांनी, तिथल्या कर्मचाऱ्यांनी, शासनाच्या कुणी पण, मग महसूल खात्याचा असेल, महिला बाल विकासचा असेल, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, अशा पद्धतीनं तुम्ही कुणाला पैसे मागण्याचा प्रयत्न केला आणि ते लक्षात आलं तर तुम्हाला आम्ही कामावरून काढून टाकू। आम्ही काहींना कामावरून काढून टाकलेलं आहे। काही ठिकाणी मी ते तलाठ्यांनी काही चुका केल्या, त्या पैसे मागितले होते, पुरावे त्या ठिकाणी आले, त्या कॅमेऱ्यामध्ये ते सगळं हे झालं, कॅच झालं त्या CCTV कॅमेऱ्यात। असं होता कामा नये, ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। दुसरं, आम्हाला पुढे जात असताना अनेक वेगवेगळ्या अडचणी आल्या, की बाबा आज आमच्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या मुलीला शिक्षण तर आमचं 10वी 12वी पर्यंत मोफत आहेच आहे, पण कॉलेजचं शिक्षण, मुलगी हुशार असेल, तिला डॉक्टर व्हायचं असेल, IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, पायलट व्हायचं असेल, CA व्हायचं असेल, काय तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जे तिला व्हायचं असेल, परंतु दुर्दैवाने त्यांचे आई वडील हे गरीब असतील। आपल्या हातात नाही आपण कोणाच्या पोटी जन्माला यायचं, आणि गरीबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून माझ्या मुलीला शिक्षण घेता येत नाही, ही खंत आई वडिलांना होती। इतके दिवस आम्ही त्यांना 50% रक्कम त्यांची भरायचो सरकारतर्फे, पण 50% रक्कम भरून देखील राहिलेले 50% भरायला देखील त्या माझ्या कुटुंबाला शक्य नसायचं। आणि मग ते म्हणायचे, आता काय करते, आता ते शिक्षण सोडून, नाही आपली ऐपत। आणि मग कधी कधी मुली पण नाउमेद व्हायच्या, कधी काही वेगळा विचार करायचे, कुठं आत्महत्या करण्यापर्यंत मजल ह्याच्यामध्ये गेलेले आहेत। तशा घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत। आम्ही सगळे एकत्र बसलो की बाबा मुलांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळतं, मुलींना का मिळू नये। आणि जगामध्ये ज्या देशामध्ये मुलींना अतिशय चांगल्या प्रकारे, महिलांना आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा ह्या गोष्टी दिल्या, तिथं महिला पुढे आलेल्या आहेत, ते देश पुढे निघून गेलेले आहेत। त्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही असं ठरवलं की त्या गरीब घरामध्ये जन्माला आलेल्या मुलीला कॉलेजचं उत्तम प्रकारे शिक्षण घ्यायचं असेल, तिला उद्या नगर कॉलेजमध्ये किंवा आमच्या नगरमधल्या कुठल्या संस्थेमध्ये जायचं असेल, तर तिचे 50%च रक्कम मागच्यासारखी आम्ही भरणार नाही। आता आम्ही या वर्षीपासून 100% रक्कम आम्ही भरणार। आम्ही म्हणजे सरकार भरणार। तुम्ही मुलींना त्या ठिकाणी शिकवा, मुलींना शिकवा, अजिबात त्यांना जी आवड असेल, जे शिक्षण असेल, डॉक्टर काय त्यांच्या मनात असेल ते त्यांच्यामध्ये करा। सरकार तुमच्या पाठीशी आहे, सरकार त्यांची 100% रक्कम भरायला तयार आहे। जसं माझी लाडकी बहीण करता 2.5 लाखाची मर्यादा आहे, त्याच्या आत उत्पन्न पाहिजे, इथं मात्र आम्ही उत्पन्न वाढवलंय। मध्यमवर्गीयामधला पण घटक त्याच्यात घेतलाय। 8 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न असणाऱ्या, म्हणजे त्याच्या आत असणाऱ्या सगळ्या मुलींना आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे। ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। हे आम्ही तुमच्या करता करतोय। माझा गरिबामधल्या घरातल्या, मध्यमवर्गीय घरातल्या मुलीला देखील उत्तम प्रकारचं शिक्षण करता आलं पाहिजे। ती उद्याची कलेक्टर झाली पाहिजे, प्रांत मामलेदार, जे काही महत्त्वाच्या पोस्ट असतील तिथं मला माझी महिला दिसली पाहिजे, माझी मुलगी दिसली पाहिजे, माझी भगिनी दिसली पाहिजे। हा त्याच्या पाठीमागचा महिलांनो
दृष्टिकोन आहे, ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. दुसरं आमच्या लक्षात आलं की हे कुणाकुणाला आम्ही देतोय, 2.5 लाखाच्या आतमध्ये पिवळं रेशन कार्ड ज्यांच्याकडे, केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे, अंत्योदयचं रेशन कार्ड ज्यांच्याकडे, ह्या महिलांना तिथं कुठली अडचण नाही. एकराची अट काढून टाकलेली आहे. त्याच्यामुळे जिरायत भागातला शेतकरी असेल तर त्याच्या पण भगिनीला मिळेल. एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2-21च्या पुढं महिला पाहिजेत. त्या कोणाच्या घरात परितक्त्या असतात, कोणाच्या घरात विधवा असतात, कुणाच्या घरात त्या ठिकाणी नणंद असते, कुणाच्या घरात आणखीन कोण असतं. तर 2 महिला असल्या तरी आपण ते देणार आहोत. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. फक्त ही योजना तुमच्या करता आहे. कुठेही फसवणूक होऊन देऊ नका. कुठेही शासनाने ठरवलं त्या नियमाला बाधा येईल असं कुठलं गोष्ट आपण करता कामा नये. अशा प्रकारची माझी मायमाऊलींना आग्रहाची विनंती राहणार आहे. त्याचबरोबर मला एक कळलं की आता एवढ्या महिला इथं जमलेल्या आहेत. मी तुमचं स्वागत तर केलेलंच आहे. महिलांनो, तुमच्यापैकी किती जणांच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे त्यांनी हात वर करा. तेव्हा का सगळ्यांच्याच आहे. पूर्वी रॉकेल वगैरे लागायचं, केरोसिन लागायचं, आता सगळ्यांच्या आहे. गॅस सिलेंडरचे दर वाढले. केंद्र देखील तिथून काही मदत करतं. आम्ही विचार केला की बाबा आपल्याला सगळं शक्य नाही. आपल्याला रस्ते पण झाले पाहिजेत, लाईट पण मिळाली पाहिजे, पाणी पण मिळालं पाहिजे, सगळ्याच गोष्टी दर्जेदार आरोग्याची सुविधा पण आम्हाला तुम्हाला देता आली पाहिजे. शेतकऱ्यांना चांगलं बियाणं खतं देता आली पाहिजेत, भाव चांगला देता आला पाहिजे पिकाला. आणि मग इथं आपण किती मदत करू शकतो आम्ही सगळा हिशोब केला. साधारण आम्ही एका कुटुंबातल्या भगिनीला गॅस सिलेंडर तिच्या नावावर असेल तर तिच्याच अकाउंटला पैसे 3 गॅस सिलेंडरचे वर्षाला पैसे आम्ही तुमच्या अकाउंटला टाकणार. तो खर्च साधारण आमचा वर्षाचा 2,500 कोटी आहे. आणि महिलांना मुलींच्या करता शिक्षणाचा 2,500 कोटी असा तो 5,000 कोटी आहे. पण हरकत नाही, आपलं राज्य हे प्रगत राज्य आहे. आपल्या महिलांच्या करता ते करणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही कर्तव्याच्या भावनेतनं करतोय. आम्ही गरिबांच्या करता करतोय. आम्ही आमच्या मायमाऊलींच्या करता करतोय. ह्या गोष्टी झाल्यानंतर तुमचे अनेक जण शेतकरी आहेत. तुम्ही पण शेतकरी घरात असाल. त्याच्यामध्ये विजेचं बिल ही एक आपली डोकेदुखी होती. ह्यावेळेस ज्याच्याकडे 3 हॉर्सपॉवरची, 5 हॉर्सपॉवरची, 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत मोटारी आहेत, इलेक्ट्रिक पंप, इलेक्ट्रिक मोटारी, इथून पुढं त्यांनी इलेक्ट्रिक मोटारचं बिल भरायचं नाही. ते बिल माफ. फार महत्वाचा. यामध्ये 14,000 कोटी रुपयाचा भार शासनाने उचललेला आहे. कारण 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर तसा लहानच शेतकरी असतो. त्या शेतकऱ्याला शेती करता काय काय त्रास होतो. मी पण शेतकरी, मला पण त्याची निश्चितपणे जाणीव आहे. आणि म्हणून महिलांनो, विरोधक टीका करतात, सगळं महिलांना दिलं, पुरुषांना काय दिलं? त्यांना वीज माफी दिली. त्या गरिबांच्या मुलामुलींना आम्ही स्टायपंड देतोय. साधारण दरवर्षी 10 लाख मुलामुलींना, 12वी झालेल्या, डिग्री घेतलेल्या, डिप्लोमा झालेल्यांना तो स्टायपंड देणार आहे. त्याच्यामध्ये 10,000 कोटी रुपये आम्ही त्या मुलामुलींच्या करता, त्यांना शिक्षण घेतात परंतु नोकरी मिळत नाही. आणि मग घरातले आई वडील नाराज होतात की काय करायचं आता. तो मुलगा नाउमेद होतो, मुलगी नाउमेद होती. म्हणून त्यांना 1 वर्षाच्या करता आम्ही प्रशिक्षण देणार. त्या कारखान्यांना सांगून त्यांचं तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्हीच तिला परमनंट करा, त्याला परमनंट करा. जर तुम्हाला नसेल वाटत तर आम्ही पगार त्यांचा त्या काळातला स्टायपंड देऊ. आणि मग ती मुलगी किंवा तो मुलगा ते प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले तर दुसरी कुठली कंपनीला त्यांनी सांगितलं की मला 1 वर्षाचा अनुभव आहे, सर्टिफिकेट राज्य सरकार देणार. आणि ते दाखवल्यानंतर हे जे काही बेकारीच्या संदर्भातलं संकट आमच्या मुलामुलींच्यावर आलेलं आहे ते दूर होण्याच्या करता देखील ह्याच्यातनं मदत होणार आहे. त्याकरता
ती मुलांच्या करता, मुलींच्या करता, युवा शक्तीच्या करता ही योजना आपण त्या बाबतीमध्ये आणलेली आहे. ह्याची पण आपण सगळ्यांनी नोंद ह्या सभेच्या निमित्तानं, ह्या मेळाव्याच्या निमित्तानं घ्यावी, अशा प्रकारची माय माऊलींनो माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. हे आपण अतिशय मनापासून लक्षामध्ये ठेवा. त्याचबरोबर आम्ही मुलींच्या करता अजून एक त्या ठिकाणी योजना आणली आणि त्या योजनेचं नाव आहे ते म्हणजे आपण पिंक रिक्षा. आता नगरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 17 शहरात नगर शहर घेतलेलं आहे. आपण 300 रिक्षा नगर शहरात देणार. कुणाला देणार? तुला नाही देणार, महिलांना देणार. त्यामध्ये ज्या गरीब महिला आहेत त्यांनी ऑटो रिक्षा शिकायची, त्यांचे 10% रक्कम तुम्ही भरायचे. 3.5 लाखाची त्या रिक्षाला डिझेल लागत नाही, पेट्रोल लागत नाही, लाईटच्यावर चार्जिंग करायचं. चार्ज झाली की ती रिक्षा दिवसभर चालते. त्या महिलेनी समजा 35,000 रुपये तिला स्वतःचे घालावे लागतील, 70,000 रुपये राज्य सरकार तिचं भरेल. 10% तुमचे, 20% राज्य सरकारचे, 70% बँकेचं लोन. तिचा कलर पिंक असणार आहे आणि ती पिंक रिक्षा म्हणून ओळखली जाईल. उद्याच्याला महिलांना रिक्षा जर कोणाची थांबवायची असेल तर पिंक असेल तर त्यांनी ती थांबवावी, का तर ती सुरक्षित आहे. महिला ड्रायव्हर, रिक्षा चालवणारी महिला दुसऱ्या महिलेला घेऊन जाणार आहे, त्याच्यावर भ्यायचं कारण नाही. कधी कधी काही जर वेळेस भीती वाटते की काय आपल्याला कुठं अडचण येईल का नाही, अशा पद्धतीनं. तर तो देखील एक महत्त्वाचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याच्यातनं पण ती महिला आणि तिचं घर त्याचं उत्पन्न वाढणार आहे. 600 रुपयाचा हप्ता साधारण 250 रुपये, 220 रुपये रोज हप्त्याला बाजूला काढावे लागणार आहेत. 6,500 का 600 रुपयाचा महिन्याचा हप्ता आहे. आणि काही वर्षांनी ती रिक्षा ही तुमच्याच मालकीची होणार कर्जमुक्त झाल्यानंतर. मग सगळेच पैसे तुम्हालाच तिथे राहणार आहेत. अशा प्रकारची ही पिंक ई रिक्षा ही आम्ही 10,000 महिलांना महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यात 17 शहरांमध्ये देतो, त्याच्यात नगर आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काहींना हिला मिळणार. मित्र भगिनींनो, त्यामध्ये आता हे देत असताना साधारण आम्ही ह्या एक कार्यक्रम तुमच्याकरता आणलेला आहे. त्याच्यामध्ये बरेच वीज सवलत आणलेली आहे. दुसरी एक माझ्याकडे सतत आमदार तक्रारी करायचे, लोकप्रतिनिधी तक्रारी करायचे, कार्यकर्ते तक्रार करायचे की दादा आम्हाला विजेचं कनेक्शन मिळत नाही. आम्ही सौर ऊर्जा पंप यंदा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना 8.5 लाख सौर ऊर्जा पंप देतोय. तो पंप तुम्ही बसवला तर तुम्हाला विजेची वाट बघायची नाही. वाट कुणाची बघायची? सूर्य उगवायची. 8ला सूर्यप्रकाश पडला त्या पॅनलवर, त्याच्यातून वीज तयार होणार आणि त्याच्यावर तुमचा पंप चालणार. संध्याकाळी 6 वाजले, सूर्यास्त झाला की मोटर बंद. त्याच्यामध्ये कुठलंही बिल नाही, काही नाही. आता तर तुम्हाला मोफतच आहे. दिवसभर माझ्या कारभाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी शेतात काम करावं, रात्री कुटुंबामध्ये यावं, तिथं जेवावं, खावं, मुलाबाळांचं सगळं पाहावं. आणि ह्या पद्धतीनं तो एक मोठा त्रास रात्रीचा शेतामध्ये जाऊन विंचू, काटे, बिबटे अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यातनं आम्ही मार्ग काढलेला आहे. आपल्या नगरमध्ये दुधाचा व्यवसाय मोठा आहे, महाराष्ट्रात आहे. ते सगळ्यात शेतकरी दूध उत्पादक म्हणायचे, आम्हाला काय. काही जण टीका करतात, अरे ह्यांचं महिलांकडेच लक्ष आहे, भावांकडे लक्षच नाही. आता भावांच्या करता वीज माफी दिली, भावांच्या करता 5 रुपये लिटरला दर वाढवून दिलेला आहे दुधाला. म्हणजे तुम्हाला जो मिळेल तो मिळेलच. अधिकचे 5 रुपये सरकारकडनं त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळणार आहेत. अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा तुमचा आमचा भाऊ
जो शेतीवाडी करतोय त्याला 1 रुपयात पीक विमा आम्ही त्या ठिकाणी देतोय आणि ह्याच्यातनं फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या मदत होते. अशा खूप चांगल्या चांगल्या योजना आम्ही महिलांच्या करता, पुरुषांच्या करता, युवा शक्तीच्या करता, तरुण तरुणींच्या करता आणलेले आहेत आणि ते मला आज तिथं जाऊन तुम्हाला संवादाच्या स्वरूपामध्ये सांगायचं होतं म्हणून आज मी आलोय. खरं तर मध्ये मला अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांनी एक निवेदन मालक संघटनेने दिलेलं आहे. मध्ये माझ्याकडे संग्राम जगताप आलेले होते आणि ते म्हणले, दादा महाराष्ट्रातील 25 लाख परवानाधारक ऑटो रिक्षा फिटनेस लेट त्याच्यामध्ये 50 रुपये दंड कायमस्वरूपी रद्द करावा. रोज 50 रुपये दंड आकारण्यात येत होता. त्यामध्ये संग्रामनी ह्या सगळ्या रिक्षावाल्यांचं नेतृत्व आमच्यापाशी केलं. आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी लक्ष घातलं आणि तो 50 रुपयाचा दंड तुमचा रद्द केलेला आहे. आता शेतकऱ्यांची माझ्या रिक्षा चालकांची मागणी आहे, मालकांची मागणी आहे किंवा हे कायमचं करा. त्याच्यात पण आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमचं आहे, सरकार सर्वसामान्यांचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही अजिबात या बाबतीमध्ये काळजी करू नका. समाजातल्या ज्या ज्या घटकाला अडचणी येतात, समस्या येतात, त्या समस्या सोडवणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य आहे. आमच्या अधिकाऱ्यांचं, प्रशासनामध्ये काम करणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचं यांचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्याच्यावर देखरेख ठेवायचं काम आमच्या महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमचे आमदार हे त्या ठिकाणी करणार आहेत. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना, माझ्या माय माऊलींना देखील आग्रहाची विनंती आहे. तुम्ही त्यामध्ये कधी काही आणखीन त्रुटी राहिल्या तरी तुम्ही केव्हाही आम्हाला सांगा, आमच्या आमदारांना सांगा की बाबा असा त्रास होतोय, आपण तो दूर करू. वयाची अट 21 ते 65 वर्षापर्यंत आहे. ती महिलेचे वय त्याच्यामध्ये तसं असलं पाहिजे. आम्ही आता एक नवी योजना देखील ती सुरू केलेली आहे मुलींच्या करता. ती पण योजना अतिशय चांगल्या प्रकारची योजना आमची आहे. त्यामध्ये आम्ही लखपती मुलीला लेक लाडकी योजना, जन्माला मुलगी आल्यानंतर तिच्या नावावर आम्ही पैसे ठेवणार आणि ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही देणार. 1,01,000 अशा पद्धतीनं मुलींना देखील त्याच्यामध्ये जे काही मदत पाहिजे ती मदत करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आत्ताच आषाढी एकादश झाली, वारकरी दिंड्यांना पण आम्ही अनुदान दिलं. महात्मा फुले जन आरोग्य योजना तुमच्याकरता आणलेली आहे. शेतकऱ्यांच्या करता केंद्राची 6,000 रुपये वर्षाला आणि राज्य सरकारची 6,000 रुपये अशी 12,000 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना देणारी योजना त्या ठिकाणी आणलेली आहे. अशा अनेक प्रकारच्या योजना महिलांनो, माय माऊलींनो आम्ही तुमच्याकरता आणलेल्या आहेत. त्या योजनेचा पुरेपूर फायदा आपण घेतला पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. त्याच्यामध्ये अजिबात गाफील राहू नका. अजून कुठं काही प्रश्न असतील तर माझं भाषण झाल्यानंतर मी काही 2-4 महिलांना प्रश्न विचारायच्या करता वेळ देईल. परंतु ह्या सगळ्या योजना आपण गरिबी कमी करण्याच्या करता, तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा विकास करण्याच्या करता, महिलांना कोणतरी आमच्या पाठीशी आहे, मायमाऊलींच्या पाठीशी कोणतरी आहे हे सिद्ध करण्याच्या करता ह्या योजना तुम्हाला आणलेल्या आहेत. त्याचा पुरेपूर आपल्या कुटुंबाकरता, तुमच्या स्वतः करता, माझं पहिलं म्हणणं आहे की तुमच्या स्वतः करता त्याचा जास्त तुम्ही कसा फायदा उचलता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न जरूर मायमाऊलींनी करावा आणि ही योजना पुढं कायमची चालू राहण्याच्या करता. काही जण म्हणतील अरे आता उद्या निवडणुकीच्या नंतर काय होणार. माझ्या मायमाऊलींना सांगायचंय, तुम्ही पुन्हा आमच्या महायुतीच्या आमदारांना निवडून द्या. पुढं कायमची योजना चालू राहण्याचा वादा हा अजितदादा तुम्हाला करतोय. मी शब्दाचा पक्का आहे, त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्याकरता ती एवढी मदत मात्र तुम्हाला त्या बाबतीमध्ये करावी लागेल. अशा प्रकारचं आव्हान, तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही मतदार राजा आहात. विनंती करण्याचं आमचं काम आहे, समजून सांगण्याचं आमचं काम आहे.
ऐकायचं काय करायचं तो निर्णय तुमचा आहे हे माझ्या मायमाऊलींनी लक्षात ठेवावं, माझ्या मुलींनी लक्षात ठेवावं. अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना करतो. मला रुपालीला आणि आदितीला सांगायचं आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही पुढच्या कार्यक्रमाला श्रीगोंद्याला जावा, मी लगेच येतो. परंतु कर्जतला मला उशीर होईल, नंतर तुम्ही कर्जतला पुढे जावा श्रीगोंद्याचा कार्यक्रम, कारण महिला 6च्या पुढे कर्जतमध्ये थांबणार नाही. रुपाली त्या संदर्भामध्ये तुला मला सांगायचं आहे, मागं वैशालीला सांगायचं आहे, आदिती तुला पण सांगायचं आहे. तेवढ्या कार्यक्रमाच्या करता कदाचित ह्या आज आपला पहिलाच दिवस होता, त्याच्यावर आपलं थोडंसं गणित चुकलेलं आहे, म्हणजे टायमिंग चुकलेलं आहे. कारण शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांना इतक्या वेळ तात्काळ ठेवणं मला तर माझ्या बुद्धीला पटत नाही. तर तेवढं म्हणजे मग तो श्रीगोंद्याचाही कार्यक्रम वेळेत होईल आणि तिकडचाही कार्यक्रम वेळेत होईल. अर्थात 2 घास खाऊन जावा, परंतु त्या पद्धतीनं तुम्ही पुढे जावा अशी तुम्हाला विनंती आहे. माझी महिलांना विनंती आहे की आत्ता जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे योजनांच्या बद्दल, त्याबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील, माझ्याकडे सगळं नगर जिल्ह्याचं रेकॉर्ड आहे, किती फॉर्म येत आहेत, काय फॉर्म येत आहेत, मला संबंधित अधिकाऱ्यांनी सगळं सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण ह्या सगळ्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना झाला पाहिजे. दुसऱ्या 2 गोष्टी मला तुम्हाला जाता जाता सांगायच्या की महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याची जी आपली योजना आहे, त्यामध्ये बचत गटांना फिरता निधी ह्या रकमा पूर्वी 15,000 होत्या. माझ्या नगरमध्ये देखील महिला बचत गट असतील, आहेत का? हात वर करा. आहेत. तर तुम्हाला 15,000 रुपये आम्ही देत होतो. आता मायमाऊलींनो आम्ही 30,000 रुपये त्याच्यामध्ये आता वाढ केलेली आहे. आता कम्युनिटी रिसोर्स पर्सन्स यामध्ये मानधनात वाढ झालेली आहे आणि उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना सक्षमीकरण करण्याच्या करता 1,076 कोटी रुपयाची तरतूद केली. त्याचाही फायदा घ्या. आणि शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह, यामध्ये शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत योजना ही आमच्या मुलींच्या करता होती. त्यांना आम्ही 10,000 रुपये लग्न झालं की द्यायचो, परंतु आता ते 10,000 काही होत नाही. ती 10,000ची रक्कम आता 25,000 रुपये केलेली आहे. त्यामुळं ज्या मुलीला लग्न करायचं असेल, गरीब आमची भगिनी असेल, आमची मुलगी असेल, तिला ती शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाहाच्या करता तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याही गोष्टीचा नोंद आपण घ्यावी. आणि आम्ही आता इथनं पुढं मी माझं नाव लावायचो अजित अनंतराव पवार. आता आम्ही कायदा केलेला आहे. 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये पहिल्यांदा आता नाव अजित लागेल. त्याच्यानंतर माझ्या आईचं नाव आशा आहे, अजित आशा, आणि मग माझ्या वडिलाचं नाव अनंतराव पवार लागेल. म्हणजे अजित आशा अनंतराव पवार. तुम्ही मुलाला जन्म देता, नाव मात्र बापाचं. आईचं का नाही? आईचा अधिकार नाही? आईचा अधिकार आहे. त्याकरता मुलाचं नाव घेतलं की नंतर आईचं नाव, नंतर बापाचं आणि नंतर आडनाव. एवढा मान आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीनं क्रमाने आम्ही ते बंधनकारक केलेले आहे. खूप चांगल्या योजना मायमाऊलींनो आम्ही तुमच्याकरता आणल्यात. त्याचा आपण फायदा घ्या. त्याच्यातनं मुलींना दर्जेदार शिकवा. त्याच्यातनं प्रपंच तुमचा पुढे आणा. तुमचं आर्थिक उत्पन्न वाढवा. आणि ह्या सगळ्या राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजनांचा आपण निश्चितपणे तुम्हाला मदत करणाऱ्या योजनांचा त्या ठिकाणी उपयोग करून घ्या. अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझ्या ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. माझ्या महिला भगिनींना देतो, माझ्या आमदारला देतो, बाकीच्या सगळ्यांना, संपतरावला देतो, सगळ्यांनाच देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.